वेलकम टू मिनी वृंदावन. हे आहे पालघरचे मिनी वृंदावन. वृंदावन हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर उत्तर प्रदेशमधील एक प्रसिद्ध तीर्थस्थान येतं. पण तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रातही एक असं छोटंसं वृंदावन आहे. पालघरमध्ये लपलेलं हे ठिकाण शांतता, भक्ती आणि सुंदर मंदिरांनी भरलेलं आहे. चला तर आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे पालघर मिनी वृंदावनला. आणि हो, हा व्लॉग मराठीतच आहे कारण मला एक छोटंसं चॅलेंज दिलं आहे. आणि ते चॅलेंज असं आहे की जर या व्हिडिओवरती 10 सबस्क्रायबर्स आले तर ते चॅलेंज मी जिंकेन. म्हणून व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मिनी वृंदावन हे पालघर जवळच एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे. पालघर स्टेशन पासून उतरून तुमच्याकडे मिनी वृंदावनला यायला 2 पर्याय आहेत. जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येत असाल तर पालघर स्टेशनवरून सकाळी 7:30 ला डायरेक्ट एसटी बस उपलब्ध आहेत. किंवा तुम्ही एसटी बसने हमरापूर फाटापर्यंतही येऊ शकता. तिथून पुढे शेअरिंग ऑटो सहज मिळतात. किंवा पालघर स्टेशनवरूनही पब्लिक ऑटो करून तुम्ही थेट मिनी वृंदावनपर्यंत जाऊ शकता. पालघर स्टेशन ते मिनी वृंदावन पब्लिक ऑटोचं भाडं साधारणतः 60 ते 80 रुपये इतकं लागतं. म्हणून पालघर स्टेशनवरून इथे पोहोचणं खूप सोपं आहे. थोडा वेळ लागतो, पण इथली शांतता आणि सुंदर वातावरण तो प्रवास नक्कीच वर्थ बनवतो. मिनी वृंदावनमध्ये आल्यानंतर सर्वात आम्ही इथल्या गोशालेला भेट दिली. इथे अनेक गायींची काळजी घेतली जाते आणि संपूर्ण परिसर खूप शांत आणि पवित्र वाटतो. गायींच्या मध्ये उभं राहिल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. त्यानंतर आम्ही इथल्या मुख्य मंदिरात गेलो. इथे श्री श्री राधा वृंदावन बिहारी मंदिर खूप सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे. आणि इथलं आयकॉनिक श्री राधा मदन मोहन टेम्पल गलतरी हे देखील खूप खास आहे. राधाकृष्णाच्या सुंदर मूर्ती आणि मंदिरातील भक्तिमय वातावरण खरंच मनाला खूप शांत करणारे आहे. अजून तर 10 सबस्क्रायबर्स लागतील 59 होण्यासाठी. चला तर पाहूया काय होतं. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एक्सप्लोर करूया. मंदिर दर्शनानंतर आम्ही परिक्रमा सुरू केली. या परिक्रमाच्या मार्गावर वृंदावनमधल्या अनेक ठिकाणांचं प्रतिकात्मक दर्शन दाखवलं आहे. येथे तुम्हाला मथुरा आणि यमुना नदीचे प्रतिकात्मक रूप देखील पाहायला मिळतं. हे आहे मथुरा, भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान. परिक्रमा करताना असं वाटतं की जणू आपण खरंच वृंदावनमध्ये फिरत आहोत. तुम्हाला इकडे आल्यावर खूप सुंदर वाटेल. इथूनचे वातावरण पण खूप शांत आहे. परिक्रमा चालू ठेवताना आम्ही गोवर्धन आणि नंदगाव या ठिकाणांचाही अनुभव घेतला. भगवान कृष्णांच्या लीलांशी जोडलेली ही ठिकाणं इथे खूप सुंदर पद्धतीने दाखवली आहेत. म्हणून मिनी वृंदावन मध्ये फिरताना एक पूर्ण स्पिरिच्युअल जर्नी असल्यासारखं वाटतं. मिनी वृंदावनचा हा अनुभव खरंच खूप शांत आणि सुंदर होता. आणि शेवटी 2 छोटे बोनस टिप्स.
पहिला टिप, इथे येण्याचा जर प्लॅन करत असाल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी या, कारण तो फोटो आणि व्हिडिओसाठी बेस्ट टाईम असतो. आणि दुसरा टिप असा, परत जाताना शेअरिंग ऑटोने मनोरपर्यंत जा, कारण मनोरवरून पालघर स्टेशनसाठी बसेस जास्त मिळतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.